तारीख 3 नोव्हेंबर 2024. सलग 3 दिवस सुट्ट्या होत्या. 2 दिवस 2 ठिकाणं जाऊन आलो. आज तिसरा दिवशी एक प्लेस ठरवली आहे. त्या प्लेसचं नाव इथं येईल, कारण की इथच्या प्लेसचं नाव उच्चारता येत नाही आहे, तर ते स्क्रीनवर दाखवेन मी नाव प्लेसचं. वेगळेच नाव असतात. आपल्याकडे कबूतर असतात, इकडेही कबूतर आहे. पूर्ण ढगाळ वातावरण आहे. एकदम पानझडी झालेली आहे सगळीकडेच. पूर्ण झाडांचे पानं पिवळे आणि गळून पडलेले आहे. एकदम भकासल्यासारखं वाटून राहिलं इकडे आज. म्हणून म्हणलं आज लेट झालं, 11:30 वाजले तरी घराच्या बाहेर पडू आणि कुठेतरी जाऊन येऊ. 49 रोड ऑशलँड तिकीट जिंदाबाद. आज मस्त ऊन आलाय आणि गेरोलला उतरलो आहे बसमधून. इथं कुठेतरी एक टेकडी आहे छोटीशी, तिथं जाणार आहे. आणि दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. आज थोडं लेट उठलो, म्हटलं कुठंतरी जाऊन येऊ बघू. तर म्युनिकमध्ये तर आज एकदम म्हणजे पावसाचं वातावरण ढगाळ होतं आणि इकडे तर मस्त सूर्य आलेला आहे. गार्मिशवरून बस घेतली आणि गेरोल या ठिकाणी आलो आहे. एक छोटंसं खेडं गाव आहे इथे आणि वर ट्रेकिंगला जाता येतं. तर इथं आणि एक शकता इथं दिलेलं आहे की गार्मेश पालखीचेन 2.5 तास आणि हे वालगाव. तर वालगावला जायचं आहे 1.5 तास ट्रेक करून. एक लेक बघायला जात आहे. मस्त गाव आहे यांचे आणि गावांमध्ये पण इथं शेती जास्त होत नाही. फक्त इथे हे लोक गुरंढोरं आणि गवत साठवून ठेवलेलं असं दिसत आहे. इथं फक्त गुरंढोरं आणि गवत आणि लाकडं दिसत आहे साठवून ठेवलेले. मेन सोर्स ऑफ इन्कम यांचा काय असेल ते बघावं लागेल. इकडे तर जास्त करून गाई म्हशीच दिसतात, तर दूध यांचा हा व्यवसाय असेल. वालगाव आणि कृन या बाजूने एकदम निळशार आकाश दिसत आहे. व्ह्यू पण खतरनाक दिसून राहिला एकदम. जर्मनीच्या एका छोट्या खेड्यागावात आलो आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुम्हाला की इथे लोकांचा म्हणजे सगळीकडे तर हिरवं गवतच दिसत आहे. तर लोकांचा इथं काय मेन व्यवसाय असेल तर असं दिसत आहे की यांचे गुरंढोरं असतात. हे अशी इकडे घरं दिसत आहेत छोटी छोटी. तर यांच्यात ही गाई म्हशी पाळतात आणि यांचा मेन मग दुधाचाच धंदा असेल असं वाटत आहे. तर मागच्या एका शेतामध्ये गाई म्हशी दिसल्या होत्या, तर इकडे तर दिसत नाही आहे सध्या गाई म्हशी. कोणाला तरी विचारावं लागेल. लेक बघून आलो. एकदम थंडगार पाणी होतं आणि तिथे कोणी नव्हतं आजूबाजूला. आणि इथचं आपल्याला काही माहिती नाही, तर लेकमध्ये काही हातपाय काही बुडवले नाही मी. जस्ट टच केलं पाणी. थंडगार पाणी आहे एकदम. आता समोर तिकडे एक बाकडा आहे मस्त. त्या बाकड्यावर बसून उपमा खातो घरून आणलेला बनवून. आणि
इकडे या बाजूला मागे पण म्हणजे लेकच्या तिकडे पण एक वॉलगाव म्हणून एक जागा आहे. तर बघतो आता, टाईम आहे माझ्याकडे, तर बसचा टायमिंग काय आहे वगैरे इंटरनेटवर सर्च करून बघून तो पण ट्रेक करून येतो. कारण की खूप लोक इकडं मागे जाताना दिसली आहे मला, आणि अजून पण वापस पण येते, आणि सायकल घेऊन पण खूप लोक जातात त्या बाजूला. तर मे बी तिकडं वॉटरफॉल वगैरे किंवा परत दुसरा एखादा लेक असू शकतो, तर ते पण बघतो आणि इथची सिनरी कॅप्चर करून. तिकडे मागे बाकड्यावर बसून मस्त भरपेट नाश्ता केला. आता पुढे वॉलगावला जात आहे. इथून 1.5 तास दाखवत आहे बाय वॉक, पायी 1.5 तास. खूप लोक व्हिडिओमध्ये बघू शकत आहे. खूप लोक वापस येतानाही दिसत आहे आणि जाताना पण दिसत आहे. आणि निसर्गाचं हे सानिध्य, मस्त लेक आहे, समोर वर पहाड आहे, हे बवेरियन आल्प्सची रेंज, एकदम निळसर आकाश. भारी वाटून राहिला आज फक्त एक गोष्ट मिस झाली की आज चहा नाही आणू शकलो मी सालासोबत. इथं बसून चहा प्यायला मजा येईन. मागे ही लोक दिसली. इथे येता जाता सगळी लोक म्हणजे हाय हॅलो वगैरे करतात. असं हॅलोला हालो म्हणतात इथची लोक. तर समजून जायचं कोणी हालो बोललं तर हा जर्मन नागरिक आहे म्हणून, आणि हॅलो बोललं तर समजून जायचं की हा इथचा आगंतुक आहे, म्हणजे फॉरेनर आहे आपल्यासारखा. हे असे घरं बनवून ठेवले आहे. असे जागोजागी घरं दिसत आहे इथं, म्हणजे असे काही काही फुटांवर. तिकडं पण आहे एक वर बसवलेलं, त्यांचे प्राणी वगैरे ठेवलेले यांनी. ह्या 2 ताई माझ्याकडे बघत होत्या की हा काय फोनमध्ये बोलतोय. इथून एक झरा आहे, डोंगरातून वाहून पाणी येत आहे झऱ्यामधून असं, आणि या बाजूने इकडं लेकला जात आहे. परवा एका ट्रेकला गेलो होतो मी, जॉर्ज केव म्हणून आहे ती, ऑस्ट्रिया आणि याच्या बॉर्डरला. तर आईला तिथून, माझ्या आईला व्हिडिओ कॉल केला मी आणि आईला दाखवली ती केव्ज, आणि असं पाणी येत होतं निळशार. तर आई बोलली हे तर आपलं उत्तराखंडसारखंच दिसत आहे. तर म्हणलं ठीक आहे बा, मी तर बघितलं नाही म्हणलं अजून, तर नक्की जाईल मी. तर माझ्या आईने सरळ सरळ एका शब्दात माझा रोस्ट केला, रोस्ट. सूर्यनारायण एकदम डोक्यावर आलेला आहे. गरमी आहे, थोडी थंडी हवाई आहे. लेकच्या साईडला मस्त भारी वाटत आहे इकडे, असं मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये. मागे इकडे या घराच्या पलीकडे 4-5 लोक बसली होती अशी उन्हात, एकदम हातपाय पसरून खाली. इकडे कधी कधीच ऊन येतं. आता सध्या इकडे विंटर सीझन चालू आहे, तर आज थोडं ऊन आलं आहे, तर इकडे लोक म्हणजे ऊन खायला वगैरे जास्त येतात. आता व्हिडिओमध्ये त्या लोकांना दाखवत नाही, कारण इथच्या लोकांना आवडते नाही आवडत कॅमेरामध्ये दिसणं. आपण आपलं व्हिडिओ शूट करायचा आपल्या पर्पजसाठी, बस तेवढंच एक काम. इकडूनही एक झरा आहे मोरातून, आणि हे झऱ्याचं पाणी असं इकडून तिकडं चाललं आहे. आता माझे काही व्हिडिओज माझ्या मित्र प्रज्योत मेघेने बघितले, तर त्याला आवडली सिनरी वगैरे. वाटसरूला इथे बसता यावं म्हणून यांनी बनवलेली एक झोपडी. तिथं लिहिलंही होतं त्यांच्या भाषेत टुरिस्ट लोकांसाठी. आता मी मागे बाकड्यावर बसून नाश्ता केला, इथं केला असता. त्यांनी ठीक आहे म्हणजे बनवून ठेवलेल्या गोष्टी काही काही. आता हे जंगल एकदम रॉंग टर्नचा फील देऊन राहिलं, एकदम हॉरर मूवीज, हॉलिवूड अनबॉर्न वगैरे सारखं. समोरून खूप जण येताना दिसत आहे. उतार लागलेला आहे एकदम, तर धावत धावत जावं म्हटलं, थोडं लवकर कवर करायचा आजचा ट्रेक. आणि नेटवर बघितलं तर एकदम 5 किलोमीटर दाखवत आहे आणि 1.5 तास दाखवत आहे, तर मग लवकर जावं लागेल. तर मग धावत धावत कंप्लीट करायचं आहे. मागे एक लेक लागला होता, त्या लेकचं सौंदर्य बघून झालं. मधात जंगल लागलं थोडंसं. परत थोडं पुढे आलो तर पुढे एक लेक दिसत आहे परत. छान दिसत आहे एकदम मस्त, असं डोंगरातून वाहत वाहत पाणी येत आहे, ओढे वगैरे आहे.
असं बालभारतीच्या पुस्तकात होता आपल्या एक सोनपावलं म्हणून. मला तसंच एक चित्र माझ्या मनात तयार होत आहे. लहानपणी म्हणजे ते 4 मुलं असतात, शाळा पाळून अशी खेळायला वगैरे जातात, तसंच आठवतं एकदम. लहानपणापासून असा ट्रेकिंगचा वगैरे शौक होता. कधी असं जाऊ शकलो नाही अशा ठिकाणी आणि करू नाही शकलो म्हणून. आणि आता जर्मनीमध्ये येऊन असं बघायला भेटत आहे, चांगलं वाटत. परत एक लेक लागला आहे हा समोरचा. वापस येतानाचे वाटसरू दिसत आहे. सायकल घेऊन पण आलेले आहेत तिकडे समोर खूप लोक. आज असं एकदम ऊन आलेलं आहे तर ही लोक एकदम म्हणजे बिळातून बाहेर पडतात, अशी जसं पावसाळ्यात बेंडकं बाहेर पडतात. कारण यांना ही सायकल घेऊन गेले आजूबाजूने, एकदम घाबरलो मी. हॅलो. एक आहे की इकडे लोक दिसले की ग्रीटिंग्स वगैरे करतात आणि त्यांना चांगलं पण वाटतं की कोणी बाहेरचा व्यक्ती येऊन हाय हॅलो करत आहे तर स्माईल पण देतात चांगली. इकडे खूप लोक उभी होती, म्हणलं चला इथून कसा व्ह्यू दिसतो बघून घेऊ आणि पुढची वाट धरू. गारा आहे खाली, ओली जमीन आहे एकदम, दलदल पण असू शकते. मस्त लाकडी कौलारू घर. जबरदस्त ब्युटी. या लेक जवळ आलाय असं वाटत आहे. त्या बाजूला वर चीन आहे आणि इकडे भारताची जमीन आणि हा पँगॉक लेक आहे, अशीच फिलिंग येऊन राहिली इथं. इथे येऊन पँगॉक लेकचा फील येत आहे. तर पाणी समोर डोंगर, असं वाटत आहे की तिकडे पलीकडे चायना आहे असं वाटून राहिलं. लेक बघून निघालोय आता या बाजूने. तिथे डायरेक्शन दिलेलं आहे, तिथे बघतो की वॉलगाव कोण्या साईडने आहे. 3 वाजलेले आहे आणि 5 वाजता अंधार पडेल तर मग पटकन जाऊन बघून यावं लागेल प्लेस. तर आजीबाईला इथे बसलेला विचारतो मी की जाऊन येऊन माझं होऊ शकतं का. इथे आलो आणि बघितलं तो वॉलगाव लिहिलं 1 घंटा लागत आहे या बाजूने आणि 45 मिनटं क्रूनसाठी आहे. या साईडने जाऊन बघतो. मागे तिथे डिरेक्शन दिल्या होत्या, त्याच्यावर लिहिलं होतं की इथून 1 तास लागेल परत. आणि थोड्या वेळ आधी पण मी गुगलवर चेक केलं होतं तर पायी 1 तास लागेल म्हणे वॉलगावसाठी. आता इथे लेक वगैरे बघताना थोडा टाईम वेस्ट झाला माझा. पाठीवर डिरेक्शन बघितल्या 1 तास दाखवते वॉलगावसाठी आणि क्रून म्हणून पण एक जागा आहे, त्याला 45 मिनटं आहे. लवकर जर पोचलो तर दोन्ही जागा बघून घेईल, नाहीतर क्रून बघूनच परत यावं लागेल. जवळपास 3 वाजलेले आहे दुपारचे आणि लगेच, कारण की पहाड आहे तर सूर्य खाली गेला तर अंधार पडून जाणार, मग येताना पूर्ण अंधार असेल. बघतो जर सोबती म्हणजे असतील ट्रेकिंग करणारे, येणारे जाणारे जर असले तर मग करायला काही हरकत नाही. पण नवीन देशात थोडं एकटं फिरणं आणि असं जंगलामध्ये थोडंसं भीतीदायक वाटते. पण इकडं असं मी तरी ऑब्झर्व केलं नाही की असं काही भीती वगैरे आहे. तुम्ही एकटे पण कुठे पण ट्रेक करू शकता आणि फिरू शकता. आणि असे रस्ते पण व्यवस्थित बनवून ठेवलेले आहे सगळीकडे, तर जायला यायला असं जंगलातून जा या आणि असा काही प्रॉब्लेम वगैरे काही होत नाही. इथं आलो आणि माहीत पडलं की हे क्रून जे गाव आहे या बाजूने आहे आणि वॉलगाव हे समोर आहे.